स्वप्न पडत नाहीत आशाने हात वर करायचा. ओके, याचा अर्थ असा आहे की सगळ्यांना स्वप्न पडतात, बरोबर आहे, आणि ते पडलेच पाहिजे. मग आता हे स्वप्न का पडतात? लक्ष द्या, आपल्याला 2 प्रकारची झोप लागते. किती? 2. तर याच्यामध्ये त्या झोपीचे प्रकार रॅपिड आय मूवमेंट, म्हणजे सुरुवातीची जी झोप असते त्यावेळेस त्या झोपीला रॅपिड आय मूवमेंट असं म्हणतात. आणि दुसरी झोप असते साऊंड स्लीप, तिला नॉन रॅपिड आय मूवमेंट. अशा 2 झोपी असतात. पहिले 60 ते 70 मिनटं झोपल्यानंतर ही रॅपिड आय मूवमेंटची झोप असते. 60 ते 70 मिनिटानंतर जी होते ती डीप स्लीप. मग आता ही जी डीप स्लीप आहे म्हणजे काय? आपण सगळेजण म्हणतो डीप स्लीप म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये 60 ते 70 मिनटं झोपल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये ग्लायसिन नावाचा केमिकल सिक्रेट होतो. म्हणजे काय होतं? हा ग्लायसिन जेव्हा आपल्या मेंदूवर पसरतो तर तेव्हा आपल्याला ऑपरेशन करताना जशी भूल देतात तेवढं आपण झोपीमध्ये निद्रावस्थेत असतो. मग हा ग्लायसिन काय करतो? हा ग्लायसिन आपण झोपल्यानंतर कॉटच्या खाली पडत नाही ना. का पडत नाही? ते आपण याच्यासाठी पडत नाही की ग्लायसिन सिक्रेट झाल्यानंतर आपल्या मूवमेंट बंद होतात आणि म्हणून आपल्या डीप स्लीपमध्ये आपण पडत नाही. आता तुम्ही असं म्हणाल की मग हे सगळं झाल्यानंतर स्वप्न का पडतं? आपल्याकडे झोपीत एकच केमिकल येतो असं नाही. हा केमिकल जो येतो डीप स्लीपमध्ये त्यावेळेस असं म्हणतात की आपल्या शरीराच्या अवयवाची जी झीज झाली आहे ती त्या झोपीत भरून निघते. कुठल्या? डीप स्लीपमध्ये. पुढे याच्याबरोबर कॉर्टिसॉल नावाचा आहे ना, कॉर्टिसॉल नावाचा एक दुसरा केमिकल बाहेर येतो आणि हा हिप्पोकॅम्पस म्हणजे खालचा भाग, मेंदूचा खालचा भाग, देठ, हिप्पोकॅम्पसपासनं न्यूरोकॉर्टेक्स म्हणजे मेंदूचा वरचा भाग, ह्या दोन्हीच्या मध्ये एक नातं निर्माण करतं. आणि हे नातं जेव्हा निर्माण होतं तर असं म्हणतात की हा जो कॉर्टिसॉल येतो तो आल्यानंतर आपला मेंदू जो झोपला निद्रेत तर तो कधी कधी याच्यामुळे इनिशिएट होतो. आणि इनिशिएट झाल्यामुळे ज्यांना भीती, बघा कुणाला स्वप्न पडतात? ज्यांना भीती वाटते, अँक्झायटी आहे, ज्यांना कुठल्या तरी गोष्टीचं डिप्रेशन आहे, कुठली तर गोष्ट होत नाही आहे, म्हणजे जीवनामध्ये मोठे मोठे प्रॉब्लेम आहेत, अशा लोकांना स्वप्न पडतात. म्हणजे कुठले पडतात, कधी पडतात? आपण असं सांगतो की झोपल्याबरोबर स्वप्न पडलं की ते खरं असतं आणि सकाळी पडलेलं स्वप्न साखर झोपेतलं खरं नसतं. हे बघा, आपल्याकडे पडणारे 75 जे स्वप्न आहे, 75% हे स्वप्न थोडेसे अँक्झायटी देणारे भीतीदायक स्वप्न असतात. आणि नाईटमेअर्स काही लोकांना पडतात आणि बाकीचे जे स्वप्न पडतात हे न भीतीदायक असे स्वप्न असतात. स्वप्न 2 प्रकारचे आहेत. एक डीप स्लीपमध्ये पडणारं स्वप्न आणि एक जागेपणी म्हणजे अर्धवट जागेपणी पडणारं स्वप्न. ते कसं स्वप्न पडतं? तर एखादी गोष्ट पूर्णपणे आपल्याला बघायला मिळते आपल्या मेंदूमध्ये, ते डीप स्लीपमधलं स्वप्न आहे की पूर्ण दिसते. आणि आपण जेव्हा डीप स्लीप आपली संपते तेव्हा आपल्याला थोडं थोडं दिसतं आहे ना. एका मुलीने ढकलूनच दिलं आहे, कुठं काय असंच झालं आहे, मग आपल्या मुलाने थोबाडीत मारली, म्हणजे असं चांगलं दिसतच नाही, असंच काहीतरी दिसतं. आपण तळ्यावर गेलो आणि खाली पडतोय आहे ना, पुढून आता काहीतरी मोठं वादळ आले, आपण वादळात घुसलो आहे आणि आता आपला पाय घसरला आहे, आपण विहिरीत आहे, आपला कुणीतरी दगड घातला आहे. अशा प्रकारचे एक असे छोटे छोटे चुटकुले हे आपल्याला जागेपणी पडत असतात. म्हणजे जेव्हा डीप स्लीप संपते, ग्लायसिनचा इफेक्ट संपतो तेव्हा, तर हे असे 2 स्वप्न पडतात. आता तुम्ही मला म्हणाल की तुमच्या विषयावर स्वप्न बघा आणि स्वप्न जगा आहे, तर कुठलं स्वप्न बघायचं? म्हणजे खोल ह्याच्यात गेलेलं बघायचं का साध्या झोपीमध्ये गेलेलं बघायचं? हे दोन्हीही स्वप्न बघायचे नाही. हे स्वप्न बघण्यासाठी मी बोलत नाही आहे. मी जे बोलत आहे आपल्या आयुष्याचं स्वप्न बघण्यासाठी बोलत आहे. मग हे कसं बघायचं?
तर आयुष्याचं स्वप्न बघत असताना आपण ठरवलं पाहिजे की काय स्वप्न आहे. स्वप्न आदर्श आहे. आपण कुठला तरी एक आदर्श आपल्यासमोर ठेवायचा आहे आणि तो आदर्श आपला जगायचा आहे. तर तो आदर्श जर आपण जगत गेलो तर आपण त्याच्यात त्या स्वप्नामध्ये यशस्वी होणार आहात. आणि पुढे जाऊन आपण काय केलं पाहिजे, तर स्वप्न बघितले तरच मोठे होऊ का? हो. जर स्वप्न बघणे म्हणजे काय, आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग करणे. आपल्या आयुष्याचं प्लॅनिंग म्हणजे स्वप्न. आणि हे जर आपण करत नसू तर आपण यशस्वी होणारच नाही आहे. आणि म्हणून स्वप्न बघणे, मला सांगतो, स्वप्न बघणे मला माहिती नव्हतं. म्हणजे मी जेव्हा शाळेमध्ये गेलो, मला माहीत आहे की मी शाळेमध्ये गावामध्ये 10 मुलं लागतात आणि मी 6 वर्षाचा होतो म्हणून तिकटे गुरुजींनी मला शाळेमध्ये घेऊन गेले. शाळेमध्ये मी गेलो नाही, मला शाळेत नेण्यात आलं आणि 4थी बोर्डाच्या परीक्षेत पहिला आलो. आणि गावामध्ये कामधेनू विद्यालय निघाली होती. मार्क चांगले, लक्षात ठेवा, मार्क चांगले होते. एकच विषय पास झालो म्हणून नाही, 4थी बोर्डात पहिला आलो म्हणून कामधेनू विद्यालयाचे हेडमास्टर बोंडगे गुरुजी, शाजीराव गुरुजी हे माझ्या वडिलांना भेटायला आले. वडील शिक्षणाच्या विरोधात नव्हते, पण वडील, आई, 4 बहिणी, 3 भाऊ, 1.5 एकर जमीन, यांनी भागणार आहे का शिकून? आपण विचार पोटाचा करतो. घरामधला मोठा मी आहे, मी जर कमावलं नाही तर हे घरच्यांचं पोट भरणार नाही. हे बापांचं अकाउंट असलंच पाहिजे. आणि मग ह्या शाळेमध्ये त्यांनी सांगितलं की ह्याला शाळेत पाठवा, वर्गात पहिला आलाय, म्हणजे केंद्रात पहिला आलाय. आणि मग माझ्या वडिलांनी मला शाळेत घातलं. कसं घातलं? पेरणी केल्याशिवाय नाही यायचा हां तो. मी काय म्हणले, तुमच्या सगळ्यांची शाळा भरते 10 जूनला, बरोबर आहे. माझी शाळा भरायची 15 ऑगस्टला. 15 ऑगस्टपर्यंत मी कधीही शाळेत गेलो नाही. स्वप्न कधी बघायचे? 7वीमध्ये असताना एक मुलगा डॉक्टर शिरारी लहाने म्हणून, तो MBBSला लागला, आमच्या शाळेतला पहिला विद्यार्थी. आणि त्याची गावामध्ये मिरवणूक निघाली. स्वप्न कसं बघतो मनुष्य बघा. आणि मिरवणूक निघाल्यानंतर मला असं वाटलं की डॉक्टर MBBSला नंबर लागल्यास मिरवणूक निघते. म्हणजे काय विचार केला? MBBS व्हायचा केला का? नाही. काय विचार केला? आपली पण मिरवणूक निघाली पाहिजे. म्हणजे विचार काय केला आहे? मिरवणूक निघाली पाहिजे. विचार अभ्यासाचा नाही केला, मेरिटचा नाही केला. डॉक्टर होऊन काय करायचं काय माहिती आहे, पण त्याची मिरवणूक निघाली ना, आपली निघाली पाहिजे. म्हणजे आपलं जे मन असतं हे आपल्याशी स्पर्धा करीत असतं, आपल्याशी स्पर्धा असते. आणि या स्पर्धेमध्ये पहिलं स्वप्न मी काय पाहिलं असेल तर मला MBBSला मला जायचं आहे हे स्वप्न पाहिलं. आणि पाहिल्यानंतर अभ्यास केला, पुढे कसं जायचं माहीत नाही. आणि 10वीच्या परीक्षेत चांगले मार्क मिळाले आणि पुढे पण गेलो. तुम्हाला माहिती आहे की मी जेव्हा परळीला गेलो तर तेव्हा एकाच गोष्टीसाठी गेलो होतो की मला हॉस्टेल, पैसे, पुस्तकं मोफत मिळणार होतं. पैसे नव्हते जवळ. पण कसं माणसाला कधी कधी कसा त्रास होतो आणि त्याचा कसा फायदा होतो हे सांगतो. स्वप्न बघत असताना MBBS व्हायचं हे स्वप्न आहे. बायोलॉजी घेतली, तेव्हा 2 होते, मॅथमॅटिक आणि बायोलॉजी. बायोलॉजी घेतली आणि तिथं गेलो. देशपांडे नावाचे सर होते, बसले होते. त्यांनी झुलाईचं पुस्तक वाचायला दिलं मला. पुस्तक वाचत असताना त्याच्यात स्टमक लिहिलं होतं, स्टमक. मी वाचून टाकलं स्टमच. का? माझे गुरुजी स्टमच म्हणायचे. गुरुजींनी स्टमचच म्हटलं होतं. आता गुरुजी म्हणतील तीच येईल ना मला. ते म्हणले गेट आउट. दिलं हाकलून. आणि हाकलून दिल्यानंतर मी बाहेर गेलो आणि घरी चाललो होतो तर काळे सर भेटले. ते काय म्हणले मला, शेतकरी आहेस ना, घालतो का झाडाला पाणी? म्हणलं घालतो पाणी. 25 घागरी पाणी रोज घालायचं. आणि PUC, आणि त्यावेळेस 12वी नव्हतं, PUC फर्स्ट इयर. आणि मेडिकलला लागलो. पण माझी मिरवणूक निघाली नाही. MBBSला मी लागलो पण गावात काय मिरवणूक निघाली नाही, कारण तोपर्यंत बऱ्याच ठिकाणी MBBSला मुलं लागली होती. पण हे लक्षात ठेवा की मी जर ते स्वप्न बघितलं नसतं 7वीला की मला डॉक्टर व्हायचं आहे, अडचणी आल्या, कमवा शिकाय योजनेत काम केलं, हे बघा, पण मी डॉक्टर झालो. आणि त्याच्या पुढचं मी स्वतः स्वप्न बघितलं होतं की हाडाचा डॉक्टर किंवा लहान मुलांचा डॉक्टर व्हायचं. घरात पैसे नाहीत तर लहान मुलांच्या डॉक्टरला आणि हाडाच्या डॉक्टरला चांगले पैसे मिळतात अशी चर्चा.
आणि म्हणून ते व्हायचं ठरवलं. तुम्हाला सांगतो अडीअडचणी कशा येतात. स्वप्न बघावे पण कधी कधी यशस्वी होत नाहीत, घाबरून जाऊ नये. मी PUC फर्स्ट इयरला शिकत असताना ज्या घरात राहत होतो त्या घरात एक मुलगी होती 10वीला. ते होते कंडक्टर. त्यांना म्हणलं ही जरा मुलगी मला द्या आणि माझं शिक्षण करा. स्वप्न बघितलं. आता मुलीचे लग्न का चुकीचं आहे का? स्वप्न बघून टाकलं. आणि हे स्वप्न बघितल्यानंतर ते त्यांच्या गावातले पाटील, त्यांचे आजोबा हनुमंतराव पाटील, ते माझ्या गावात घोड्यावर बसून आले. तुम्हाला माहीत आहे की गावामध्ये तुम्ही सगळे गावातले आहात ना, तर गावामध्ये आपल्याला खूप मान मराता असतो. माझं गाव तसंच भयानक मान मराता गावात. ते आले गावात. ते म्हणले अरे कसं काय आलाय? ते म्हणले पुंडलिकाकडे जायचे. गावामध्ये विठ्ठल पुंडलिक हजारो नावं असतात. ते म्हणले कोणता पुंडलिक? ते म्हणले ते त्याचं पोरगा आहे ना तिकडं. हां 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 त्यांच्याकडे आलाव का म्हणले तुम्ही? फार चांगलं झालं म्हणले, या खाली उतरा. गावामध्ये भयानक प्रेम. त्या प्रेमाने त्यांना खाली उतरून घेतलं. ते म्हणले कसं काय आलाव? म्हणजे जरा मुलीसाठी आलो. मग तर आणखीच प्रेम, या म्हणले घरात चहा प्यायला. गावामधले चुलतेच आहेत. ते गेले घेऊन त्यांना चहा वगैरे पाजला. ते म्हणले तुम्ही त्यांच्या घरी मुलगी द्यायला चालला? म्हणले हो. पण म्हणले त्यांना घर नाही. प्रेम गावातल्या लोकांचं. ते झोपडीत राहतोय म्हणले, प्रेम. ती म्हणली मुलगी दिली की दुसऱ्या दिवशीच ती मजुरी करायला जाईल. प्रेम. एवढं प्रेम की बस. सांगून टाकलं की त्यांच्याकडे जाऊ नका. ते बिचारा घोडं घेऊन परत आलं. ते काही माझ्या घरी आले नाहीत. गावातल्या प्रेमाचा चहा पिऊन बिचारे परत गेले. सगळ्यांच्या गावात असंच असतं. आपल्याबद्दल खूप प्रेम असतं. काम पडल्यास मात्र मग सगळे आपल्याकडे येतात. आणि मग आम्ही MBBSला लागलो. MBBSला असताना 2 आमदार आले माझ्याकडे, 2. आणि ते आमदार आले म्हटल्यास काहीच नव्हतं. गादी नव्हती, सतरंजी होती. गादी मागून घेतली, त्याच्यावर बसवलं त्यांना. आणि काय म्हणले मला? म्हणले आम्ही तुला मुलगी द्यायला आलो. घाबरून गेलो मी. हो, कंडक्टरने दिली नाही, आमदार कसं देणार मला सांगा. आपण प्रॅक्टिकली धरूया ना. आणि मग ते पहिलं स्वप्न जेव्हा एखादं, बघा लक्षात ठेवा, पहिलं स्वप्न जर सत्यात आलं नाही तर माणूस दुसरं स्वप्न बघत नाही. ते स्वप्न बघायचं बंद केलं होतं मी. आणि तरी ते स्वप्न समोर आल्यास मी त्याला सांगितलं की साहेब जरा जागा चुकली आहे, माझ्याकडे काही नाही आहे. मी स्वतः सांगितलं, गावात जाऊन लोकांनी सांगितल्यापेक्षा आपणच सांगून टाका. म्हणलं झोपडी आहे, शेती नाही, गरिबी आहे, मजुरी आहे. ते म्हणले मी, बघा काही माणसं फार मोठी असतात. ते म्हणले मी तुझी शेती, तुझी झोपडी हे बघून द्यायला आलो नाही, तर तुझी हुशारी बघून तुला पोटगी द्यायला आलो. लक्षात ठेवा, जर तुम्ही चांगले मार्क घेतले आणि जर तुम्ही हुशार असाल, चांगल्या ठिकाणी गेलात, तर चांगल्या मुलीचे मायबाप तुमच्याकडे येतात. जर तसं केलं नाही तर मुलीच्या मागं लागावं लागतं मिळण्यासाठी. अडचणी असतात. आणि मग स्वप्न न बघता ते स्वप्न माझं पूर्ण झालं. इथं काही बघितलं नव्हतं मी, झालं पूर्ण. आणि पुढे स्वप्न बघितलं होतं की डॉक्टर व्हायचं हाडाचा, बरोबर आहे. पण ते स्वप्न बघितलं आणि त्या डोळ्याच्या पेपरच्या दिवशी सासरे वाढले. डोळ्याच्या विषयात मी नापास झालो. आणि पहा, हाडाचा डॉक्टर व्हायचं, लहान मुलांचं व्हायचं, पैसे मिळत नाहीत तिथे, हाऊसपोस्ट मिळत नाही, नापास झाल्यामुळे 3% कटतात. आणि इकडे 700 रुपये मिळणार आहे, म्हणून मी डोळ्याचा डॉक्टर झालो. हे बघा कसं आहे की ते तुम्हाला मला सांगायचं आहे. स्वप्न बघत असताना मला IASच व्हायचं आहे किंवा IPSच व्हायचं आहे असे स्वप्न बघू नका. आलं लक्षात? थोडे ब्रॉड स्वप्न बघा, म्हणजे 10-12 ध्येय असावे. आपल्याकडे काय आहे, आपण कुणी लहान ध्येय ठेवतच नाही. सगळ्यांचे ध्येय काय, मला IAS व्हायचं आहे, IPS व्हायचं आहे, डॉक्टर व्हायचं आहे. पण ह्या सगळ्यांनाच कसं शक्य आहे? हे शक्य नाही. आणि म्हणून लहान जरी गोष्ट असेल तर त्याचंही आपण ध्येय ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण एखाद्या ध्येय आपला जर साध्य झालं नाही तर त्याच्यासाठी आपण स्वतः डिप्रेशनमध्ये जायची गरज नाही. कारण सगळे ध्येय जर साध्य झाले तर भारतातले 140 कोटी लोक IAS होतील का? ते हे शक्य नाही आहे. आणि म्हणून आपण सगळेजण जेव्हा एखाद्या ध्येयाचा विचार करतो
हे ध्येय 1 2 3 4 असे ठेवा, पायऱ्या ठेवा आणि पहिली पायरी गाठा आणि मग हळूहळू वरच्या पायऱ्यावर जा. ते बरेच जण आहेत की पोलीस होतात, पुन्हा PSI होतात, पुन्हा DYSP होतात, हळूहळू परीक्षा देत पुढे जातात. तर तसं जर आपण आपलं ध्येय ठेवलं तर मी डोळ्याचा डॉक्टर झालो. आणि तुम्हाला सांगतो पुढे जाऊन अंबाजोगाईला मी नोकरी करत होतो वगैरे तुम्हाला सांगत नाही, पण कसं असतं माणसाच्या आयुष्यात, जेव्हा एखादं स्वप्न, मी काय पाहिलं स्वप्न की एक चांगली खाजगी प्रॅक्टिस करायची. माझं स्वप्न होतं अंबाजोगाईत खाजगी प्रॅक्टिस करायची आणि घरी सगळ्यांना मदत करायची, बहिणीचे लग्न करायचे आणि भावाला शिकवायचे. विठ्ठल जो माझा छोटा भाऊ आहे त्याला मी पहिलीत घातलंच नाही, डायरेक्ट दुसरीत घातलं आणि तो पहिलीत गेलाच नाही. त्यांनी इथं भाषण केलं, तुम्हाला माहिती असेल स्वप्न कसं असतं. तो जेव्हा MA झाला तेव्हा त्याला PG करायचं होतं, PG म्हणजे सुपर स्पेशालिटी. माझं किडनी बदललं होतं म्हणून त्याला व्हायचं होतं युरोलॉजिस्ट. परीक्षेमध्ये पास झाला, मेरिटमध्ये आला आणि मी त्याच्यात लिहून टाकलं प्लॅस्टिक सर्जरी. हे बघा कसं असतं, स्वप्न बघत असताना आपल्या भोवताली बघा आपण पुढे जाऊन काय करणार आहोत. तर माझं त्याचं स्वप्न असं होतं माझं की विठ्ठलने लातूरमध्ये जर जायचं असेल तर तिथं प्लॅस्टिक सर्जन नाही आहे. युरोलॉजिस्ट असेल तर किडनी ट्रान्सप्लांट तिथं होऊ शकत नाही, आजही होत नाही. तर एवढ्या सोयी करणं शक्य नाही. पण प्लॅस्टिक सर्जन इंडिपेंडेंट ब्रँच आहे, त्याने तिथं करावं म्हणून प्लॅस्टिक सर्जरी घेतलं. विठ्ठल मला 6 महिने बोलला नाही, 6 महिने. त्याच्यानंतर पास झाला आणि माझ्याकडे आला, म्हणला दादा मी आता सुपर स्पेशालिस्ट झालो, मला आता पुण्यात किंवा मुंबईला प्रॅक्टिस करायची आहे. मी म्हणलं जा, यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समध्ये जागा घेतली आहे किरायाने, लातूरमध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची. 1.25 वर्ष बोलला नाही. आज तो महाराष्ट्रातलाच नाही तर भारतातला नंबर 1 प्लास्टिक सर्जन आहे लातूरमध्ये. म्हणून त्याचं स्वप्न मी बघितलं, काही नाही बघितलं. त्याचं जे स्वप्न होतं की त्याचं युरोलॉजी व्हायचं स्वप्न होतं. पण कधी कधी म्हणूनच सांगतो, इंद्रजित देशमुखसारखे माणसं हे जेव्हा गाईड करतात की तुम्ही कुठं जाऊ शकता, काय केलं पाहिजे, आणि म्हणून आपण जर ठरवलं किंवा गाईड महत्त्वाचा असतो आणि म्हणून तुम्ही जे गायडन्स घेता याच्यामुळे तुमच्या रस्ते जे आहेत पुढचे हे तुम्ही नक्कीच तुम्हाला कळू शकतं. मी प्रॅक्टिस करण्याचं स्वप्न पाहिलं होतं, प्रॅक्टिस पहिला जागा पाहिली आणि मग मी प्रॅक्टिस केली असती तर मी इथं येऊन तुमच्यासमोर भाषण ठोकलं नसतं. कारण प्रॅक्टिस करणारे 1000 डॉक्टर आहेत, तुम्ही बोलवता का त्यांना? इंद्रजी म्हणतील जाऊ दे ना, पैसे कमवते, सोडून दे त्याला. मला का बोलवलं त्याचं कारण सांग. मी पुढे चालून आजारी पडलो आणि आजारी पडल्यानंतर माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. मुंबईला डायलिसिस करण्यासाठी गेलो, दर गुरुवारी डायलिसिस करायचो आणि मुंबईच्या डॉक्टरांना दाखवलं. म्हणजे माझं स्वप्न भंग झालं होतं. मला प्रॅक्टिस करता येत नव्हती आणि मुंबईला गेल्यानंतर डायलिसिस करून काय शक्य आहे तेवढं काम करत होतो. हे करत असताना तिथल्या डॉक्टरांना दाखवलं मी, बॉम्बे हॉस्पिटलच्या. त्यांनी पाहिलं होता बरोबर आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं आणि गेल्यास त्यांनी मला सांगितलं की तुम्ही किती जण आहात? म्हणलं 4 बहिणी, 2 भाऊ, आई वडील, 2 मुली, 1 मुलगा, बायको, सासू आहे म्हणलं आता, कारण नवरा तिचाही मेला होता. ह्या सगळ्यांना सांभाळायचे. म्हणलं मोठा तुमचा कुटुंब मोठं आहे? म्हणलं हो. म्हणले तुम्ही LIC काढा. मला सांगा डॉक्टरकडे गेल्यास LIC काढा सांगतात का? सांगितलं. म्हणलं का? एखादं वर्ष जगाल म्हणले तो. मग मी 94 मध्ये LIC काढलं, 43,000 रुपये दिले. पैसे नव्हते, 7,000 पगार मित्राचे घेतले. एकच वर्ष ना, पुन्हा 25 लाख बायकोला मिळतील. स्वप्न बघितलं. हां, स्वप्नाशिवाय काही होत नाही बाबा नो. ते स्वप्न, बायकोला पैसे मिळतील म्हणजे मेल्यास शिवाय घालणार नाही. आधी नेहमी तर घालतेच, पण मेल्यास नाही घालायचे. आणि पुन्हा ऑक्टोबरमध्ये गेलो, ते हप्ता आला होता भरायचा. जाऊन त्यांनी बघितलं, म्हणलं कसं आहे? मग हा ठीक आहे, औषधं चालू ठेवा म्हटले. पण म्हणलं सर ते तुम्ही म्हटले होते की मी ते राहणार नाही आहे. हां म्हणले आता एवढंच वर्ष आहे. म्हणलं ते हप्ता भरायचा सर, म्हणजे शेवटचा हप्ता म्हणले, पुन्हा भरायची गरज नाही. मग दुसरा हप्ता भरला आणि थोडे दिवसांनी मला जे काही अडचणी होत्या शरीरातल्या निघून गेल्या आणि किडनी बदलता येतं असं त्यांनी सांगितलं. बघा
किडनी बदलता येतं म्हटल्यानंतर माझी आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, लेकरं, नातेवाईक 40 लोकांचा जथ्था जमला, आमची किडनी घ्या. आज आपण पाहतो कुणी किडनी द्यायला तयार नाही. तेव्हा तर किडनीबद्दल ज्ञान नव्हतं 95मध्ये. आणि मग ह्या सगळे भांडणं कसे सोडवायचे? सगळ्यांची किडनी मॅच करायची. 41 किडनी मॅच केल्या. किती? 41. एवढे सगळे लोक मागं किडनी द्यायला. आणि त्याच्यातली सगळ्यात चांगली बसेल ती घ्यायची. तर सगळ्यात चांगली आईचीच बसणार आहे ना. आईचीच बसली, मॅच झाली किडनी. तो दिवस मी माझा वाढदिवस म्हणून साजरा करतो. कारण माझा वाढदिवस लिहिलेला नाही आहे. माझा वाढदिवस म्हणजे ज्या दिवशी मी शाळेत गेलो त्या दिवशी तिकटे गुरुजींनी मी जन्मलो असं ठरवलं. आणि त्यांनी माझा जन्म 24 जूनला जन्म झाला असं टाकून दिलं की ह्या दिवशी मला हा भेटला. 24 जूनला मी शाळेत गेलो, त्या दिवसा माझा वाढदिवस आहे. त्याच्या मागं 6 वर्ष जायचं, कुठंही येऊ. म्हणजे त्याला जे 63ला शाळेत घातलं, मागे गेली 6 वर्षे. आणि त्याच्यात माझा 57चा जन्म करून टाकला. कधी झाला मला माहीत नाही. आईला विचारलं, ती सांगते तुझा महाशिवरात्रीच्या दिवशी जन्म झाला. आता ती महाशिवरात्री कधी होती हे मला माहिती नाही. पण मी 12 फेब्रुवारी हा माझा जन्मदिवस साजरा करतो. आईची किडनी मॅच झाली. पुढे किडनीचं बघा आयुष्य कसं बदलतं. स्वप्न बदलले पाहिजे बघा, पण बदलायची तयारी ठेवा. नाही तर माझं हेच स्वप्न आहे असं म्हणून धरून बसू नका. मग ते स्वप्न बघत असताना माझी आईला किडनी देण्यासाठी जेव्हा घेऊन गेले तेव्हा चिब्बर नावाचे डॉक्टर काय म्हटले, हम आपका गुर्दा निकालने वाले. तिला काय कळणार आहे, बिना शिकलेली. ती म्हणली हे बघ तू काय म्हणाला मला काही कळत नाही. माझी आई अंजनाबाई ती पुन्हा खतरनाक. अरे काय मला काही कळत नाही म्हणले. ते ऐक माझं. त्याचा हात धरला आणि सांगितलं ऐक. माईचा हात आहे शेतात काम केलेला. त्या बिचाराचं मनगट जिवंत राहिली बरी गोष्ट आहे. तिने सांगितलं मला भूल दे, एक किडनी काढून घे, तात्याला लाव. आणि जर ती किडनी चालली नाही, चलते का नाही बघ, चालली नाही तर दुसरी किडनी काढून घेऊन लाव. जेव्हा आई असं म्हणते आपला मुलगा जगावा, आपला मुलगा जगावा म्हणून आई जेव्हा असं म्हणते तेव्हा डोळ्यामध्ये अश्रू तर येतातच, पण माणसाचे सगळं आयुष्य बदलतं. तेवढ्यावर नाही थांबली माझी माय. ऑपरेशन झालं, दुसऱ्या दिवशी किडनी बदलून मी त्या आयसोलेटेड घरामध्ये असतो इन्फेक्शन होऊ नये म्हणून. ती म्हणली कुठे आहे? ती म्हणली हाय तिकडे, चांगला आहे. खोटं बोलता म्हणले तुम्ही, मला दाखवा. विठ्ठल नाही सांगितलं आहे काही काळजी करू नको माय. नाही म्हणली मला दाखवा. तेव्हा बेंबीपासनं ते पाठीपर्यंत कट करून, म्हणजे हे पूर्ण बरगडी कट करून, तेव्हा स्कोपी नव्हतं ना, मोठं काढावं लागायचं. माईला 166 टाके पडले होते. त्या 166 टाक्यावर असा हात धरला शेतकरी आणि मला भेटायला आली. मी काचेतनं तिला असा हात केला आणि तिचे काही दुखऱ्या भागावरचे हात गळून पडले. तिला वाटलं मी जे केलं ते कृत्यकृत्य झालं. आणि या प्रसंगाने की माझ्या दोन्ही किडनी काढून घ्या किंवा एवढे सगळे टाके असताना मला भेटायला येणं, यांनी माझ्या मनात संपूर्ण बदल झाला. टाकायचं, पैसे कमवायचे वगैरे वगैरे गेला निघून. आणि मला असं वाटलं की ही माता माझी आई जी शिकलेली नाही आहे ती एवढा मोठा त्याग करते, मग आपण काय केलं पाहिजे. आणि त्या दिवशी मी ठरवलं, मला यांनी सांगितलंच होतं डॉक्टरने की पुढच्या वर्षी तुम्ही राहणार नाही. हे घरच्या नाही माहिती होतं कारण विठ्ठल बेशुद्ध पडला होता. आणि त्यानंतर मी ठरवलं की आपलं आता काही नाही राहिलेलं, दुसरा जन्म आहे, या जन्मात काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तेव्हा काही स्वप्न बघता येत नव्हती. सामाजिक काम वगैरे इंद्रजित देशमुख सारखे कोणी मला मित्र नव्हते. पण नशिबाने मला बाबा आमटेंनी बोलवलं आणि 71 पेशंटचं एक डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, दुसऱ्या डोळ्याचं करायचं होतं. आणि संशोधन वाचलं, त्याच्यात असं लिहिलं होतं की 35% लोक ऑपरेशन नंतर आंधळे होतात. म्हणजे 71 मधले 25 आंधळे होणार. पण मी आणि रागिनी तिथे गेलो, या लोकांचे 2 दिवस ऑपरेशन केले, 1 महिना आनंदवात राहिलो. आपला सांगतो आम्ही तो रिसर्च बदलला. आम्ही आतापर्यंत 5600 ऑपरेशन केले आहेत कुष्ठरोग्यांचे, एकही अंध नाही, एकही, नॉट अ सिंगल. आम्ही पद्धती बदलली. आणि तेव्हा बाबांची आमची भेट झाली. आणि त्यामुळे बाबांचा जेव्हा आशीर्वाद मिळाला तिथून पुढे आम्ही सामाजिक काम करायला सुरू केलं. हे बघा, आयुष्यामध्ये गुरु असावाच लागतो. कुणीतरी मार्गदर्शक नसेल तर काय करायचं हे आपल्याला समजत नाही.
आणि आपलं सांगतो, आजपर्यंत जसं तुम्ही आता ऐकलं, महाराष्ट्रामधला कुठलाही असा तालुका किंवा जिल्हा नाही आहे की ज्या जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये आम्ही गेलो नाही आणि पेशंट तपासले नाही. आतापर्यंत 50 लाख पेशंट तपासले, त्यांच्यावर उपचार केले, 4.5 लाख पेशंटवर ऑपरेशन केले, तेही यशस्वी. एकही पेशंट ऑपरेशन नंतर अंध झालेला नाही, कारण तेवढे त्याच्यात लक्ष घालून केले. आणि म्हणून आपलं सांगतो, आज किडनी बदलून मला पुढच्या 12 तारखेला 29 वर्ष होणार आहे. 12 फेब्रुवारी. किडनी बदलल्यानंतर मनुष्य जिवंत राहतो 15 वर्षे. मी 29 वर्ष जिवंत राहिलो. रोज 14 तास तरी काम करतो, कॅम्पमध्ये जास्त करतो, पण तरी मग जिवंत का राहिलो ते तुम्हाला सांगायचं. एक आहे विज्ञान, ज्यांनी किडनी बदलली, पण विज्ञानाचं 15 वर्षाचं आयुष्य असतं. हे पुढचं 14 वर्षाचं आयुष्य जे आहे ते एकतर माझी आई, तिचे आशीर्वाद, आणि हे जे 4.5 लाख पेशंट आहे ज्यांचे ऑपरेशन केले. लक्षात ठेवा, आपण जेव्हा दुसऱ्याच्या कामी येतो तेव्हा तो जाताना तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो. हे जे 4.5 लोकांचे आशीर्वाद आहेत, हे आशीर्वाद विज्ञानाच्या पलीकडे जाऊन काम करतात. त्याचं मी उदाहरण आहे. आणि 29 वर्षे किडनी बदलल्यानंतर अगदी ठणठणीत चांगला तुमच्यासमोर उभा आहे. याचं कारण आहे आशीर्वाद. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जीवनामध्ये सगळं करत असताना आशीर्वाद घ्यायला विसरू नका. दुसऱ्याच्या कामाला आपण पडलंच पाहिजे. इतरांना मदत करा, आणि इतरांना मदत केलं तर आपण त्याचे आशीर्वाद मिळवतो, आणि आशीर्वाद मिळाले तर यशस्वी होतोच माणूस. आणि म्हणून मला LIC मिळाली ती स्वतःला. लक्षात, बायकोला मिळणार होती, स्वप्न बायकोचं बघितलं, पण खाल्लं मीच. मलाच मिळाले पैसे, मुलीचं लग्न करायला वापरले. म्हणून हे नेहमी लक्षात ठेवा की आपण जर दुसऱ्याच्या कामी पडलो, यश येत नाही असं नाही, यश येतच.